भाई भाई दिया आ जाओ भाई क्या साइकिल अंदर आगे निकालना तो बबड़िया जय हो देना होतं शिकून चालतोय की साला ठिकाने इतनी है अपने यहाँ भोजन निकालने के लिए।
शांतता ठेवा. कोणी चर्चा कर द्या थोडासा अरे अरे वरती निघून घ्या इकडनं खालून या खालून या फोटो देत थोडासा मागे सर त्या साईडने म्हणजे तुमच्या सर्वांचं बांगलादेश मध्ये अल्पसंख्याकांवर जो अत्याचार अन्याय बहुसंख्यांकडून होऊन राहिला आहे त्याच्या हा निषेध मोर्चा आम्ही काढला आज आम्ही हा मुकमोर्चा काढला आहे. आमच्या सगळ्यांचा निषेध आहे आणि आमची भावना राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा की बा त्यांना जास्तीत जास्त संरक्षण मिळावं. जे हिंदू मंदिरांची किंवा अल्पसंख्याक मंदिरांची लूटमार जाळपोळ आहे ती त्वरित बंद व्हायला पाहिजे अशी आम्ही सगळ्यांकडून विनंती करतो. आणि सगळे अत्याचार जे होतात ते बंद व्हावे. एकदा तुम्ही बाहेर येऊन आम्हाला जनतेसमोर फक्त हो सगळ्यांकडे आम्ही तुमच्या बरोबर हर समय भारत इतिहास गवाह है कि जब जब देश धर्म के ऊपर बाहरी ताकतों ने देश फोड़ने का धर्म फोड़ने का की तब हम किसी भी पंथ के संत हो हम सभी समय धर्म की रक्षा
देश की रक्षा के लिए सदा सहभागी हुए। इसलिए आज हम सब संत इस मोर्चे में उपस्थिति देके ये साबित करते हैं कि आज भी धर्म के लिए जितना हम अपने भगवानों को भावता से पूजते हैं, हमारे मठ के ऊपर अल्पसंख्यकों के ऊपर जो अत्याचार हो रहा है उसका निवारण सरकार करे, इसलिए ये मुख्य मोर्चा का आयोजन हमने किया था। सरकार से विनती है कि ये अत्याचार तुरंत रोके। ठीक है सर, आप बोलिए। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मां कश्चित् दुख भार्ग भवेत्। इस वसुंधरा पर रहने वाला हर व्यक्ति सुखी रहना चाहिए और आनंद में रहना चाहिए, लेकिन बांग्लादेश में जो आज अल्पसंख्यकों के संदर्भ में जो प्रकार हो रहा है वह बहुत ही निंदनीय है, बहुत ही घृणास्पद है, अत्यंत ही निषेध कारक है। और उसके निषेध करने के लिए ये संपूर्ण संत समाज के तत्वाधान में, धर्म गुरुओं के मार्गदर्शन में, संपूर्ण व्यापारी समाज के मार्गदर्शन में, समस्त हिंदू बांधवों के मार्गदर्शन में आज यहाँ पर भुसावल शहर में एक विशाल मूक मोर्चा, मौन मोर्चा, जिसमें किसी प्रकार की घोषणा नहीं, किसी प्रकार की आवाज नहीं, एक दूसरे से बातचीत नहीं, इस प्रकार से मूक मोर्चा बंगाल के इस घृणास्पद कृत्य के लिए निषेध करने के लिए आप सभी यहाँ पर उपस्थित हुए। आदरणीय व्यापारी मंडल के अध्यक्ष महोदय सभी इस मोर्चे में शामिल हुए, व्यापारी समाज इस मोर्चे में शामिल हुआ। थोड़ी देर पहले आदरणीय एसडीएम साहब ने अपनी अभिव्यक्ति आपको बता दी कि आप लोगों का ये निषेध मोर्चा है, इसकी नॉन भुसावल एसडीएम कार्यालय में रहेगी ही, अपितु स्टेट लेवल पर और केंद्र सरकार के द्वारा पास में भी इस मोर्चा की सूचना पहुंचा दी जाएगी। धन्यवाद। सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा भाग घेतलेला, आपला सुद्धा सहभाग होता, काय सांगाल? भुसावळातच नाही, संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आज बंदचं आवाहन केलं गेलं होतं आणि याला सगळ्या जळगाव जिल्ह्याच्या सर्व पक्षाच्या, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी याला साथ दिली आहे। बांगलादेशमध्ये जे आपले हिंदू बांधव आहे, बौद्ध बांधव आहे, जैन बांधव आहे, ख्रिश्चन बांधव आहे, शीख बांधव आहे, त्यांना तिथे टार्गेट करून त्यांच्या हत्या केल्या जात आहे, त्याच्या निषेधार्थ आज हा बंद पुकारण्यात आलेला आहे। त्याच्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यात सहभाग घेऊन निषेध नोंदवला आणि आज मुख्य मोर्चा काढण्यात आला आहे, अष्टभुजा देवीपासून तर प्रांत कार्यालयापर्यंत सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेऊन याच्यात हात नोंदवतात। आम्ही पण आलो आणि म्हणून मी सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो की अशीच एकता देशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी दाखवली पाहिजे। जेव्हा देश संकटात असतो तेव्हा जर अशी एकता सगळ्यांनी दाखवली तर निश्चितपणे आपल्या विरोधकांना याची धास्ती वाटल्याने आपल्या देशावर कोणी वाकडी नाही तर ठेवू शकणार नाही। म्हणून जे याच्यात सहभागी झाले त्यांनी खरं तर सगळ्या संघटनांनी मिळून हा बंद पुकारला होता, म्हणून आधी त्या सर्व संघटनांचं ज्या एकत्र येऊन यांनी बंद पुकारला त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देशाची एकता दाखवली आणि जे याच्यात सहभागी झाले त्या सगळ्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। उद्या परवा असणाऱ्या रक्षाबंधनाच्या सर्व माता भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो व येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो। 19 तारखेला रक्षाबंधन आहे, सगळ्या माता बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही आमच्या सरकारने ते लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, काही भुसावळ शहरामध्ये तालुक्यामध्ये त्यांना काही खात्यामध्ये पैसे येणे पण सुरुवात झालेली आहे। आपल्या जे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता ते शब्द त्यांनी पाळले आहे। या निमित्ताने सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की येत्या रक्षाबंधनाला सगळ्या बहिणींना मातांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। माझ्यातर्फे भाजपाच्या तर्फे सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र।
आदरणीय आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाने भुसावळ शहर व तालुक्यामध्ये लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याच्या अंतर्गत सर्व आमच्या लोकप्रतिनिधी व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अर्ज भरून घेतले। त्यानंतर काही महिलांना त्याचा अप्रूव्हल आला आणि आज परवापासून म्हणजे मागच्या 3 दिवसापासून त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये शासनाने वर्ग केले, त्यांना टाकण्यात आले। तरी सर्व महिला भगिनींनी हा आनंद उत्सव साजरा केला। त्याबद्दल सर्व माता भगिनींचे मी खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्या सर्व माता भगिनींनी ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी त्वरित आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं नियोजन चालू आहे व आदरणीय आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर हा जल्लोष चालू आहे। तरी सर्व माता भगिनींना मी विनंती करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही हे पैसे मिळतील। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नसतील त्यांनी आपल्या बँक खाते जनार्दन हरि जी महाराज के आह्वान पर सकल हिंदू समाज द्वारा जो आह्वान किया उसको आप सभी लोगों ने प्रतिसाद दिया, शांतता रखी, बड़ी मात्रा में उपस्थिति दी। इसके लिए हम सभी आप सभी के हम सब आपस में आभारी है, धन्यवाद है। सब लोग शांति से जाए, कृपया शांति से सब लोग। बांग्लादेश के विरोध में मतलब अत्याचार के विरोध में भुसावल शहर में जो अद्भुत मोर्चा निकला है, मुख्य मोर्चा, ये व्यापारी संगठन भुसावल जितनी पब्लिक है, महिलाएं हो, सबने जो साथ दिया है, इसका व्यापारी संगठन अध्यक्ष होने मैं आभारी हूँ। धन्यवाद।